कंडेन्सर मध्ये किती एनर्जी स्टोअर होते त्याचे 3 इक्वेशन आपण त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. कुठले कुठले आहेत? हाफ CV स्क्वेअर, हाफ QV आणि हाफ Q स्क्वेअर डिवायडेड बाय C. बरोबर. आता एक लक्ष द्या, हे इक्वेशन लिहिले ते याच्यावरून मला थोडंसं मागचं आठवलं म्हणून मी तुम्हाला वाचायला लावलं. आणि मागचं वाचायला जे काही लावलं त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं U इज इक्वल टू, U कशाचं रिप्रेझेंटेशन होतं? एनर्जी स्टोअर्ड पर युनिट ऑफ व्हॉल्यूम. त्याचं इक्वेशन आलं होतं त्या ठिकाणी सिग्मा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 एप्सिलॉन नॉट K, किंवा इट इज 1/2 एप्सिलॉन नॉट KE स्क्वेअर. हे 2 इक्वेशन होते, राईट. दुसरी गोष्ट, आपण याच्यानंतर शिकत पुढे जात असताना पॅरलल प्लेट कंडेन्सर पाहिलं होतं. पॅरलल प्लेट कंडेन्सरच्या प्लेटचा एरिया किती असेल? A. 2 प्लेट मधलं अंतर किती आहे? स्मॉल d. त्या 2 प्लेट मध्ये असणारा मीडियमचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय? K. जर मी तुम्हाला विचारलं की एखाद्या पॅरलल प्लेट कंडेन्सरची कॅपॅसिटी किती असते, तर तुम्ही उत्तर काय देता? C इज इक्वल टू A एप्सिलॉन नॉट K डिवायडेड बाय स्मॉल d. हे तुमचं इक्वेशन होतं. आता मी जर तुम्हाला प्रश्न विचारला, लक्ष द्या प्रश्न कसा आहे. एखाद्या पॅरलल प्लेट कंडेन्सरच्या 2 प्लेटच्या मध्ये एनर्जी स्टोअर असते. ही एनर्जी कशाच्या फॉर्म मध्ये असते? कारण एनर्जीचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यावरून आपण कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचे कन्सेप्ट मांडतो. तर त्या 2 प्लेटच्या मध्ये काय असतं? इलेक्ट्रिक फील्ड असतं. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी एनर्जी कुठली असली पाहिजे? इलेक्ट्रिक फील्ड एनर्जी असली पाहिजे. नीट लक्षात घ्या, चार्ज जर स्थिर असेल किंवा चार्ज रेस्ट मध्ये जर असेल तर त्या ठिकाणी आपल्या भोवती इलेक्ट्रिक फील्ड तयार करतो. इलेक्ट्रिक फील्ड जर तयार करत असेल तर त्याची जी काही एनर्जी असेल त्याला आपण इलेक्ट्रिक फील्ड एनर्जी असं म्हणतो. आता पुढचं वाक्य, जर एखादा चार्ज मोशन मध्ये असेल आपण त्याला करंट म्हणतो. फ्लो ऑफ चार्ज इज व्हॉट? करंट. करंट म्हणल्यानंतर आपण त्याला म्हणतो इलेक्ट्रिकल एनर्जी हा शब्द वापरतो तिथं. लॉजिक लक्षात घ्या बरं का. आता या ठिकाणी 2 प्लेट आहेत. 2 प्लेटवर चार्ज तयार झालेला आहे. चार्ज मुव्हिंग आहे का इथं? नाही, स्थिर आहे. म्हणजे चार्ज ॲट रेस्ट आहे. म्हणजे याचा अर्थ इलेक्ट्रोस्टॅटिक आहे नेचर. म्हणून या ठिकाणची एनर्जी कुठली असेल? इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड एनर्जी असेल. मग आता पुढचं जर वाक्य मी म्हणलं की एखाद्या पॅरलल प्लेट कंडेन्सर मध्ये असणारी इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड एनर्जी किती असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी म्हणाल दॅट एनर्जी इज इक्वल टू हाफ CV स्क्वेअर इतकी असेल, किंवा दॅट एनर्जी हाफ QV इतकी असेल, किंवा दॅट एनर्जी इज हाफ Q स्क्वेअर डिवायडेड बाय C इतकी असेल. हे पॅरलल प्लेट मध्ये किंवा कुठल्याही कंडेन्सर मध्ये स्टोअर होणाऱ्या एनर्जीचं इक्वेशन झालं. आता मी जर तुम्हाला हळूच प्रश्न जर विचारला, एखाद्या पॅरलल प्लेट कंडेन्सर मध्ये एनर्जी आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड एनर्जी आहे, ती एनर्जी त्या ठिकाणी पर युनिट व्हॉल्यूम किती आहे हे जर विचारलं तर, म्हणजे प्रश्न काय विचारला मी तुम्हाला? प्रश्न काय विचारला? एनर्जी स्टोअर्ड इन अ पॅरलल प्लेट कंडेन्सर पर युनिट व्हॉल्यूम हा प्रश्न विचारला आहे. मग आता एनर्जी स्टोअर्ड पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे काय? U इज इक्वल टू काय असणं गरजेचं आहे? त्या ठिकाणी प्रेझेंट असणारी टोटल एनर्जी डिवायडेड बाय पर युनिट व्हॉल्यूम. म्हणून डिनॉमिनेटरला काय लिहावं लागेल? मला व्हॉल्यूम लिहावं लागेल. म्हणजे त्या पॅरलल प्लेट कंडेन्सर मध्ये स्टोअर झालेली सगळी एनर्जी वर लिहा आणि त्या पॅरलल प्लेट कंडेन्सरच्या आतल्या बाजूचं जेवढं व्हॉल्यूम आहे ते व्हॉल्यूम या ठिकाणी लिहा तुम्ही. म्हणजे ऑटोमॅटिकली काय तयार होईल? एनर्जी स्टोअर्ड पर युनिट व्हॉल्यूम इन पॅरलल प्लेट कंडेन्सर तयार होईल. आता आलं लॉजिक लक्षात?
आतापर्यंत तुम्हाला फॉर्म्युला डायरेक्टली माहिती आहे, हाफ CV स्क्वेअर, तरी टोटल एनर्जी असतेच. मी जर तुम्हाला म्हटलं ह्या प्लेटचा एरिया ए, ह्या प्लेटचा एरिया ए, ह्या दोन प्लेट मधलं अंतर स्मॉल डी, मग व्हॉल्यूम काय असेल? व्हॉट इज अ व्हॉल्यूम? ए इंटू डी, एरिया मल्टिप्लाइड बाय हाईट. म्हणजे याचा अर्थ डिनॉमिनेटरला या ठिकाणी काय यायला चालू होईल? ए इंटू स्मॉल डी यायला चालू होईल. मग आता मी हळूच इथं म्हणतो या हाफला बाजूला जशाला तसं ठेवतो. इथं याला मी काय करतो? सी ला मी या ठिकाणी लिहितो ए ॲप्सिलॉन नॉट के डिवायडेड बाय स्मॉल डी. यस ऑर नो? काय लिहिलं मी? व्हॅल्यू लिहिली. कुणाची व्हॅल्यू लिहिली? पॅरलल प्लेट कंडेन्सरची व्हॅल्यू लिहिली. पॅरलल प्लेट कंडेन्सरची व्हॅल्यू लिहित असताना द पोटेन्शियल बिटवीन द प्लेट्स इज ऑलवेज इक्वल टू ई इंटू काय होतं? स्मॉल डी. हे इक्वेशन आपण तिथे लिहिलं होतं. आता हे इक्वेशन बरोबर आहे का लक्षात घ्या. इंटेन्सिटी म्हणल्याबरोबर डिनॉमिनेटरला आर स्क्वेअर येतं, पोटेन्शियल म्हणल्याबरोबर आर येतं, म्हणून पर मीटर स्क्वेअर याच्या युनिटमध्ये, म्हणून हा मीटरला गुणाकार केला की हे येईल. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ इक्वेशन डायमेन्शनली माझं करेक्ट आहे. का बर हा स्मॉल डी जर इकडं आणला, हा स्मॉल डी जर इकडं आणला तर इंटेन्सिटीचं युनिट त्या ठिकाणी काय तयार होईल? व्होल्ट पर मीटर. आता लॉजिकल लक्षात, इंटेन्सिटीचं युनिट व्होल्ट पर मीटर आहे. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा झाला इंटेन्सिटीचं युनिट व्होल्ट पर मीटर आहे. याचा अर्थ काय? व्होल्ट म्हणजे कोण? इंटेन्सिटी मल्टिप्लाइड बाय मीटर. मीटर म्हणजे कोण? डिस्टन्स. इलेक्ट्रिक इंटेन्सिटीच्या इक्वेशनला जर डिस्टन्सना मल्टिप्लाय त्या ठिकाणच्या करत असताल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रेझेंट असणारं काय मिळेल? पोटेन्शियल मिळेल. म्हणजे व्ही ची किंमत आहे ए इंटू डी. आता इथं व्ही स्क्वेअर आहे, मग काय लिहू मी तिथं? या ठिकाणी मला लिहिता येईल ए स्क्वेअर इंटू डी स्क्वेअर. यस ऑर नो? डिनॉमिनेटरला मी लिहिलं परत ए इंटू स्मॉल डी. आता हा जो वरचा डिनॉमिनेटर आहे त्या बिचाराला मी खाली घेतलं तर हा काय तयार झाला? डी स्क्वेअर तयार झाला. हा डी स्क्वेअर आणि हा डी स्क्वेअर कट झाला. हा ए आणि हा ए कट झाला. उत्तर परत काय राहिलं शिल्लक? याचा अर्थ काय? पॅरलल प्लेट कंडेन्सर असो, स्फेरिकल असो, कुणी असो, काही असो आणि कसलाही असो, तिथं एनर्जी असो किंवा कुठेही एनर्जी असो, जर त्या ठिकाणी असणाऱ्या इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी टी असेल, त्या ठिकाणी जो काही मीडियम असेल त्या मीडियमचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के असेल, तर त्या ठिकाणी त्या मीडियम मध्ये स्टोर झालेली पर युनिट व्हॉल्यूम एनर्जी ही नेहमीच किती असते? 1/2 ॲप्सिलॉन नॉट के ई स्क्वेअर. कंडेन्सर आहे म्हणून बदलत नाही किंवा कोणी आहे म्हणून बदलत नाही, सगळं जशाला तसंच राहतं. म्हणून ते वाक्य ऍड करत होतं. हा एक प्रश्न आला होता बरं का, एक लक्षात घ्या. दिस क्वेश्चन एकदा बोर्डात 2 मार्काला आला होता. 98 किंवा 99च्या कालावधीमध्ये आला होता. ऑप्टेन द एक्सप्रेशन. आता नाही बोर्डात तुम्हाला 2 मार्काचा प्रश्न तोच येऊ शकतो ना, त्याला काय अडचण आहे? प्रश्न येऊ शकतो, मी प्रश्न तुम्हाला लिहून देतो, उत्तर हे लिहायचं तुम्हाला. तिचा प्रश्न काय होता? ऑप्टेन द एक्सप्रेशन फॉर एनर्जी स्टोर्ड पर युनिट व्हॉल्यूम इन अ पॅरलल प्लेट कंडेन्सर. दॅट्स इट. हे तुमच्या सिलेबसच्या पुस्तकात कुठंच नाहीये, पण एनर्जी पर युनिट व्हॉल्यूमचं इक्वेशन तुम्हाला माहिती आहे, कॅपॅसिटी ऑफ पॅरलल प्लेट कंडेन्सर माहिती आहे, पोटेन्शियल बिटवीन द 2 प्लेट्स तुम्हाला माहिती आहे. तर या इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये ठेवून तुम्हाला काय करायचं? फक्त उत्तर काढायचं. ट्राय टू अंडरस्टँड. प्रश्न कधी ट्विस्ट होतात 2 मार्काचे, ते होतात म्हणजे काय असलं काहीतरी विचारलं जातं. म्हणून एक नोटमध्ये प्रश्न देतो तिथं, त्याचं उत्तर तुमचं तुम्ही आता क्रिएट करता येईल तुम्हाला. ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर, नोटमध्ये ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर एनर्जी स्टोर्ड पर युनिट वॉल्यूम. Obtain the expression for energy stored per unit volume in a parallel plate condenser.
लिहून घ्यायचं इथं, घेत आहे सगळंच लिहून. इथं समोर लिहा सरळ सरळ, बिकॉज C is equal to A epsilon naught K divided by small d and V is equal to E into small d. संपला विषय. तुम्हाला हा जो प्रश्न बोर्डात 2 मार्काला विचारला असता तर ऐनवेळेस तुम्हाला कळलं नसते काय चाललंय, काय विचारलं. पॅरलल प्लेटमध्ये आपल्याला कुठं शिकून नाही एनर्जी स्टोअर पर युनिट व्हॉल्यूम असलं काय, टोटल एनर्जी डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम, व्हॅल्यू सबमिट करायची, बाकी काही करायचं म्हणजे. आता याच्यानंतर आपल्याला एक्झॅक्टली शिकायचं काय आहे की पुढचा कुठला पॉइंट आहे जो आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. लक्ष दे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला 2 युनिट त्या ठिकाणी संपवायचे आहेत. टोटल आता 3 युनिट त्या ठिकाणी शिल्लक आहेत. एक आहे कंडेन्सर्स इन सिरीज, कंडेन्सर इन पॅरलल आणि पोलरायझेशन ऑफ डायलेक्ट्रिक्स, असे 3 युनिट आपले त्या ठिकाणी बेसिकली शिल्लक आहेत. तर त्याच्यापैकी 2 युनिट सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशनचे आपल्याला आज त्या ठिकाणी संपवायचे आहेत. संपवायचा अर्थ समजून घ्यायचे आहेत. कारण संपवलेत तुम्ही पूर्वी संपवलेत. तुम्ही सिरीज कॉम्बिनेशन 10वी संपवलंय, पॅरलल होतं, सिरीज होतं. 12वीत आल्यानंतर तुम्ही कंडेन्सर मध्येही संपवलंय, रेझिस्टन्स मध्येही संपवलंय. संपवणं हा भाग वेगळा आणि ऍक्च्युली समजणं हा भाग वेगळा. तर पहिला साधा प्रश्न एकदम, सिरीज कॉम्बिनेशन कोणाला म्हणायचं? सिरीज कॉम्बिनेशन म्हणायचं तरी कोणाला म्हणायचं? समजा एखाद्याला म्हणलं याला सिरीज म्हणतात. तुम्ही सायन्स आहेत म्हटल्यानंतर काय म्हणणार? 1 2 3 एकानंतर एक लावलेत. ज्याला काही कळत नाही सायन्स मधला, 8th 12वीचं पोरगाण बसवलं, हे चित्र दाखवलं त्याला आणि याला सिरीज म्हणतात म्हणलं तर त्याला विचारलं सिरीज कशाला म्हणतात? त्यानं म्हणलं एकानंतर एक जोडले की सिरीज म्हणतात. मग तुमच्या त्याच्यात फरक करायला. This is not the definition of science, student. Yes, anyone else? ओकडगाव. हा, yes, बोल बोल. जेव्हा करंट कॉन्स्टंट असतो त्यावेळेस सिरीज कॉम्बिनेशन असेल असं तुझं मत आहे, बरोबर? चूक. बस खाली. तेही चूक आहे. फॉर एन एक्झाम्पल, साधं एक्झाम्पल देतो मी तुमच्या समोर.
10 व्होल्टची बॅटरी आहे माझ्याकडे. 10 व्होल्टच्या बॅटरीच्या अक्रॉस मी 10 ओमशी 2 रेजिस्टन्सेस इथं पॅरलल मध्ये कनेक्ट केले. ते तर आता तुम्हाला अक्कल आहे एवढी. याचं इक्वलंट 10 5 येतं हेही माहिती आहे. हे 5 जर रेजिस्टन्स असेल तर इथं करंटचा त्या ठिकाणी 2 अँपियरचा करंट बाहेर पडेल इथून. याच्यामध्ये 1 अँपियर जाईल आणि याच्यामध्ये 1 अँपियर जाईल. दोघातून करंट कसा आहे? सारखा आहे. तुझं म्हणणं काय होतं? करंट सारखा जात असेल तर ते कसे असतात? सिरीज मध्ये असतात. चूक. इथे करंट सारखा असून ते पॅरलल मध्ये आहेत. येस. कुठल्याही सायन्समध्ये किंवा सायन्समध्ये बोलत असताना कुठल्याही गोष्टीबद्दल बोलत असताना द डेफिनेशन हॅज टू बी परफेक्ट. त्याला कधीच चॅलेंज नसावं किंवा कंडिशन बदलली तर असं होईल, कंडिशन बदलली तर तसं होईल, असं नसतं कधीच. सायन्समध्ये डेफिनेशन हॅज टू बी परफेक्ट. हा बोल बेटा. थोडा घोळ घातलास तू. तुला सांगायची इच्छा बरोबर होती पण थोडा घोळ घातलास. चल ठीक आहे, इट्स ओके. मच बेटर. बस खाली. मच बेटर आन्सर. म्हणजे उत्तराकडे चालली होती पण तुला एक्झॅक्टली उत्तर नाही सांगता आलं. त्याचा आता प्रॉब्लेम तुझा लक्षात घेतो होता. एनीवन एल्स? येस. हा बोल बोल बोल. उठ. हा येस. 110% करेक्ट. सिट डाऊन. लक्षात घ्या, तुमच्याकडे किती रेजिस्टन्स दिलेत, किती कॅपॅसिटन्स दिलेत, तुम्ही कसे जोडलेत, काय केलेत, एकानंतर एक घेतलेत का एकावर एक बसवलेत, काय केलेत, मला घेणदेण नाहीये. ओके, फॉरगेट इट. तुम्ही काय करणार मला घेणदेण नाही. मी फक्त साधं वाक्य तुम्हाला सांगतो. किती रेजिस्टन्स किंवा किती कॅपॅसिटन्स आहेत बा तुझ्याकडे? तर आम्ही 3 घेतलेत. ओके, 3 घेतलेत का? मान्य. एक काम कर, पहिला रेजिस्टन्स किंवा पहिला कॅपॅसिटन्स त्याच्या अक्रॉस व्होल्टेज किती आहे चेक कर. केलं चेक. दुसऱ्याच्या अक्रॉस कर, तेही केलं चेक. तिसऱ्याच्या अक्रॉस कर, तेही केलं चेक. संपले. ह्या तिघांच्या अक्रॉस असणाऱ्या व्होल्टेजचं ऍडिशन कर सरळ सरळ. ते केलेलं ऍडिशन टोटल व्होल्टेज डिलिव्हर्ड बाय द सोर्स इतकं जर असेल तर ते सगळेच्या सगळे रेजिस्टन्स, सगळेच्या सगळे कॅपॅसिटन्स कशामध्ये आहेत? सिरीज मध्ये. इथं प्रॉब्लेम लक्षात घ्या. समजा हे 2 असते इथं, हीच पिक्चर मी तुम्हाला या ठिकाणी परत तयार करतो आणि परत या ठिकाणी 10 व्होल्ट 10 20 झालं म्हणून या ठिकाणी हा करंट येईल, या ठिकाणी 0.5 अँपियरचा येईल. म्हणून याच्या अक्रॉस व्होल्टेज त्या ठिकाणी 5 व्होल्ट येईल, याच्या अक्रॉस व्होल्टेज त्या ठिकाणी 5 व्होल्ट येईल. इथं याच्या अक्रॉस व्होल्टेज 10 व्होल्ट येईल, याच्या अक्रॉस व्होल्टेज 10 व्होल्ट येईल. नियम काय सांगितला होता? सर्किटमध्ये जेवढे कॉम्पोनंट आहेत, 1 आणि 2 कॉम्पोनंट आहेत माझ्याकडे. याच्या अक्रॉस व्होल्टेज 10, याच्या अक्रॉस व्होल्टेज 10, दोघांची बेरीज करा. जर ते ऍडिशन टोटल व्होल्टेज डिलिव्हर्ड बाय द सोर्स एवढं असेल तर आहे का? 10 20 हे किती आहे? 10. सेम आहे का? नाहीये. हे सिरीज मध्ये नाहीये. विषय बंद. आलं लॉजिक लक्षात? आता इथं बघा, किती आहेत तुमच्याकडे कॉम्पोनंट? 2 आहेत. पहिल्याच्या अक्रॉस व्होल्टेज किती आहे? 5. दुसऱ्याच्या अक्रॉस व्होल्टेज किती आहे? 5. दोघांची बेरीज किती आली? 10. टोटल व्होल्टेज सोर्स किती लावले? 10 व्होल्ट. सेम आलं का? यस. मग तुम्ही कसं जोडले, काय जोडले, काही घेणदेण नाहीये. दे आर इन सिरीज कॉम्बिनेशन.
मग आता जर मी म्हणलं हा टॉपिक असो किंवा करंट इलेक्ट्रिसिटी टॉपिक शिकवू, त्या ठिकाणी परत मला सिरीज कॉम्बिनेशनची डेफिनेशन सांगावी लागेल का तुम्हाला? नाही. मग सिरीज कॉम्बिनेशनची एक कॉमन डेफिनेशन आपल्याला बनवता आली पाहिजे. रेजिस्टन्स असो किंवा कॅपॅसिटन्स असो, यांना आपण एक कॉमन नाव देऊ. काय? कॉम्पोनंट्स. दे आर कॉम्पोनंट्स. रेजिस्टन्स इज अ कॉम्पोनंट इन अ सर्किट, कॅपॅसिटन्स इज अ कॉम्पोनंट इन अ सर्किट. मग आता व्याख्या कशी तयार होईल किंवा डेफिनेशन याची कशी तयार होईल? इफ द अल्जेब्रिक सम ऑफ द पोटेन्शियल ड्रॉप across each component present in the circuit is equal to the total potential delivered by the source, then all the components are said to be in series combination. मग त्याला आपण काय म्हणतो? सिरीज कॉम्बिनेशन म्हणतो. मग ते रेजिस्टन्स असोत, कॅपॅसिटन्स असोत, आणि इन फ्युचरमध्ये तुमच्या नशिबाला अजून एक कॉम्पोनंट येणार आहे, इंडक्टर असो, कुठलाही कॉम्पोनंट असो. वेदर इट इज 3 कॉम्पोनंट असतात तुमच्या अख्ख्या फिजिक्सच्या सेकंड पेपरमध्ये तुमच्याबरोबर खेळतात. वन इज रेजिस्टन्स, जे तुम्ही 10वी पासून शिकताय, 8वी 9वी 10वी पासून शिकताय. नंबर 2 कंडेन्सर, जो तुम्ही 12वी मध्ये शिकलात इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये. आणि तिसरा कॉम्पोनंट तुम्हाला शिकायचा आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या टॉपिक मध्ये, दॅट इज अ इंडक्टर. आणि तो कॉम्पोनंट तो एक शिकायचा आहे. मग तिघापैकी कोणी असो काही असो, नियम सगळ्यांसाठी एकच. हे सिरीज मध्ये केव्हा म्हणायचं? जे कोणी कॉम्पोनंट आहेत, काही असो, प्रत्येकाच्या अक्रॉस व्होल्टेज काय करा? कॅल्क्युलेट करा, सगळ्यांची बेरीज करा. जर ते ऍडिशन टोटल व्होल्टेज डिलिव्हर्ड बाय द सोर्स इतका असेल तर सगळेच कॉम्पोनंट कशामध्ये आहेत? सिरीज कॉम्बिनेशन मध्ये. आलं लॉजिक लक्षात? इफ द अल्जेब्रिक सम ऑफ द पोटेन्शियल ड्रॉप प्रेझेंट अक्रॉस ईच कॉम्पोनंट प्रेझेंट इन द सर्किट इज इक्वल टू द टोटल पोटेन्शियल डिलिव्हर्ड बाय द सोर्स, देन ऑल द कॉम्पोनंट्स आर सेड टू बी इन सिरीज कॉम्बिनेशन. म्हणून मेन हेडिंगला तुमच्याकडं कंडेन्सर्स इन अ सिरीज. कंडेन्सर्स इन अ सिरीज. ऍक्च्युली सिरीज आणि पॅरल खूप सोपं वाटलं असेल ना कॉलेजमध्ये शिकवताना. एकदम सोपं वाटलं हे तेव्हा शब्द वापरायचा ज्यावेळेस तुमच्या समोर हे असे सर्किट वेगवेगळे चित्र विचित्र दिले आणि त्यामध्ये पट तोंडी तुम्हाला कोण कोणाच्या सिरीजमध्ये कोण कोणाच्या पॅरलमध्ये जर सांगता आलं तर. आणि जर येत नसेल याचा अर्थ साधा आहे की आपल्याला सिरीजही कळालं नाही आणि पॅरल ही कळत नाही. बोर्डाच्या फॉर्मॅटमध्ये लिहिणं वेगळं आणि अंडरस्टँडिंग ऑफ सिरीज अँड पॅरल कॉम्बिनेशन इज कम्प्लिटली डिफरंट. हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या. आलं लॉजिक लक्षात? हा, मेन हेडिंग लिहिली कंडेन्सर्स आर इन सिरीज कॉम्बिनेशन. पहिला पॉइंट. आता या ठिकाणी व्याख्या देत असताना मी कंडेन्सर हा शब्द वापरण्याऐवजी काय शब्द वापरतो? कॉम्पोनंट हा शब्द वापरतो. ओके. इफ द अल्जेब्रिक सम ऑफ द पोटेन्शियल ड्रॉप्स प्रेझेंट अक्रॉस each component present in the circuit, each component present in the circuit is equal to the total potential, is equal to the total potential delivered by the source, then all the components, are said to be in
series combination. पुढची गोष्ट विचार करून उत्तर द्या मला. एकानं कोणीतरी मला त्या ठिकाणी म्हणलं होतं, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये सर्किट मधला करंट कॉन्स्टंट असतो. ओके, क्वाइट अ गुड स्टेटमेंट. माझा साधा प्रश्न आहे, बॅटरी लावली, इथं 3 कंडेन्सर मी त्या ठिकाणी सिरीज मध्ये जोडलेले आहेत अक्रॉस द बॅटरी. तर या ठिकाणी चार्ज फ्लो होईल का किंवा करंट फ्लो होईल का? यस, चुकलं तर चुकलं, आलं तर आलं, प्रयत्न करायचा. प्रश्न कळाला माझा? 3 कंडेन्सर जोडले, C1 C2 C3 सिरीज मध्ये जोडलेत अक्रॉस अ पोटेन्शियल सोर्स V. या ठिकाणी असं जोडल्यानंतर त्या ठिकाणी ह्या सर्किट मध्ये चार्ज फ्लो होईल का किंवा करंट फ्लो होईल का? कारण कंडेन्सर इन सिरीज झाले ना, तुम्हाला कंडेन्सर इन पॅरलल झाले म्हणजे काय एक्झॅक्टली? चार्जही फ्लो होणार नाही, करंटही फ्लो होणार नाही, मग काय होईल? नाही, कॅपॅसिटरला बॅटरीनं चार्ज देतो. याचा अर्थ बॅटरी म्हणजे काय ते नीट माहित नाही. हा, चला ठीक आहे, तुमचं करंट इलेक्ट्रिसिटी संपतोय, बर ठीक आहे. बॅटरी म्हणजे काय तेच माहित नाही आपल्याला. हा, मग इथे चार्ज तयार होईल का न होईल? समजा या कॅपॅसिटरनं या बॅटरीनं, तुझ्या म्हणण्याप्रमाणे या बॅटरीने इथं चार्ज दिला याला, मग याला देईल, याला देईल, सगळ्यालाच देईल का? मग चार्ज फ्लो झाला ना सगळीकडेच. इमॅजिन, आपल्याकडे सॉकेट आहे ज्याच्यामध्ये पॉइंट लावतो आपण. टेप रेकॉर्डरची पिन मी इथं धरली, टेप रेकॉर्डरची पिन कुठं लावतो आपण? त्या सॉकेटमध्ये लावत असतो ना. सॉकेटमध्ये न लावता मी इथं धरली आणि त्या सॉकेट इतकं दूर आहे, पिन इथं आणली आणि इथं धरली सॉकेट पासून आणि त्या करंटला म्हणलं जंप कर ना, करेल का जंप? सॉकेटमधून येईल तो करंट बाहेर, जंप करेल का त्या पिनवर? करेल का नाही? करंट जंप करेल का त्या पिनवर? नाही. आता लक्षात घे, पॅरलल प्लेट कंडेन्सर मी ज्यावेळेस म्हणतो आणि 2 प्लेटच्या मध्ये समजा एअर आहे, म्हणजे याचा अर्थ ही प्लेट आणि ही प्लेट अशी आहे. ठीक आहे, तुझ्या म्हणण्यानुसार खालून करंट आला, याच्यापर्यंत आला, या प्लेटवर, ह्याच्यावर जंप मारला, ह्याच्यावर जंप मारला, म्हणजे इथून इकडे जंप मारला, इकडे आला, जंप मारला, इकडे गेला, जंप मारला, इकडे गेला. अरे किती चांगलं झालं असतं बस खाली. जर असं घडलं असतं, पाकिस्तानला मारायची गरजच नव्हती हो. भारतातल्या सगळ्या थर्मल पॉवर स्टेशनचे कनेक्शन घेऊन जायचे, तिथे नेऊन असं धरून पकडून बघायचं, धड 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 धड, सगळा करंटच त्यांच्या ह्याच्यात. आणि एवढा मोठा करंट गेल्यानंतर काय होणार? कोण जिवंत राहणार? कोणी राहत नाही जिवंत. करंट जंप मारतो का? नेव्हर. का? एअर इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्याच्यामुळे करंट कधीच जंप मारत नाही. मग होते काय तर? हा, आता तिकडे थांबा. हा, सांग. चार्ज फ्लो होतो. हा, फ्लो ऑफ चार्ज इज नोन एज करंट. प्लेटवर फ्लो होतो म्हणजे कसा होईल? एक्झाम्पल. हा, केला. ह्या याच्यावर एक झाला नाही, त्या याच्यावर एक झाला. हा,
लिहायला किती बरं वाटतं ना. लगेच हे प्लस क्यू मायनस क्यू प्लस क्यू मायनस क्यू, चित्रामध्ये हे प्लस क्यू हे मायनस क्यू लगेच लिहिता तुम्ही. इथं ही प्लस क्यू हे मायनस क्यू लिहिता. म्हणजे काय, चार्ज इंड्यूस होतो. कसा होईल, दॅट इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट. लक्ष द्या, बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल या ठिकाणी आहे, याचा अर्थ काय होतो ते पहिल्यांदा समजून घ्या. त्या टर्मिनलवर पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे त्याचा अर्थ इलेक्ट्रॉनचं शॉर्टेज आहे किंवा त्यावर त्या ठिकाणी एक्सेस आहे. कुणाचा, प्रोटॉनचा. पहिला नियम. एखाद्या ठिकाणी जर प्रोटॉनचा एक्सेस असेल तर, एखाद्या ठिकाणी प्रोटॉनचा एक्सेस असेल तर गंमत काय होते, तो त्या ठिकाणी आपल्याकडे इलेक्ट्रॉन्सला ओढून घेतो. साधं लॉजिक आहे. इथं काय आहे, तुम्ही प्लेट लावलेली आहे. प्लेट इज गुड कंडक्टर. गुड कंडक्टर आहे म्हणजे याचा अर्थ फ्री इलेक्ट्रॉन्स आहे त्याच्यामध्ये. म्हणून तुम्ही या कंडेन्सरची ही प्लेट याला जोडली की या प्लेट मधले सगळे फ्री इलेक्ट्रॉन झपकन निघतात आणि याच्यावर येऊन बसतात. आता या प्लेट मधले फ्री इलेक्ट्रॉन कमी झाले म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या कमी झाली, म्हणजे या प्लेटमध्ये प्रोटॉनची संख्या वाढली, म्हणजे या प्लेटवर कुठला चार्ज तयार झाला, पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला. आता लॉजिकल लक्षात, ह्याच्यावर झाला पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला. आता गंमत काय, पॉझिटिव्ह चार्ज ऑलवेज व्हॉट अट्रॅक्ट्स, कुणाला, निगेटिव्ह चार्ज. तो काय करतो, समोरच्या प्लेट मधल्या इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे सगळे इलेक्ट्रॉन इकडे सरकायला चालू करतात. म्हणून इलेक्ट्रॉनची डेन्सिटी इकडे वाढते आणि इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढत असताना ह्या प्लेट मधले देखील तो इलेक्ट्रॉन काढून इकडे आणतो. म्हणजे ह्या प्लेट मधले इलेक्ट्रॉन जर त्यांनी काढले आणि इकडे जर आणले तर ह्या प्लेटवर परत कुठला तयार होतो, पॉझिटिव्ह, आणि याच्यावर कुठला तयार होतो, निगेटिव्ह. परत हा काय करतो, याच्यावर निगेटिव्ह क्रिएट करतो आणि याच्यावर पॉझिटिव्ह क्रिएट करतो. याच्यावर जो निगेटिव्ह चार्ज तिथं तयार होईल, इथं ऑलरेडी निगेटिव्ह चार्ज आहे, इथे निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणून त्या ठिकाणी इकडून इलेक्ट्रॉनचा एक्सेस सप्लाय इथं जेवढा गरजेचा आहे तेवढाच होईल. त्याच्यानंतर काय होईल, सर्किट शांत. समजा अॅमीटर हा शब्द शिकला. अॅमीटर म्हणजे काय करतो, करंट मेजर करतो. साधा प्रश्न माझा, एक कंडेन्सर सी आहे आणि एक अॅमीटर मी या ठिकाणी घेतलाय, एका व्होल्टेज सोर्स व्ही ला मी त्या ठिकाणी कनेक्ट केलाय. काय घडेल, काय घडेल, हे जर कळालं तर त्या कंडेन्सरची अवस्था कळते. काय घडेल, अॅमीटर डिफ्लेक्शन दाखवतो, याचा अर्थ व्हॉट, करंट फ्लो होतो. अॅमीटर डिफ्लेक्शन दाखवतो, याचा अर्थ त्या अॅमीटर मधून चार्जेस फ्लो होतात. चार्जेस फ्लो होणे म्हणजेच करंट असतो. आता मी हा प्रश्न जर तुम्हाला इथं विचारला, तुम्ही जसं त्या ठिकाणी कनेक्ट करता एका फ्रॅक्शन ऑफ सेकंड साठी तुमचा अॅमीटर डिफ्लेक्शन दाखवतो. का बरं, कारण त्या कालावधीमध्ये या प्लेट मधले सगळे निगेटिव्ह चार्जेस इकडे यायला चालू करतात, म्हणून तेवढा फ्रॅक्शन ऑफ सेकंड साठी काय करतो, तो डिफ्लेक्शन दाखवतो. आणि एकदा हे येऊन इथं बसले, इथं पॉझिटिव्ह चार्ज इथं निगेटिव्ह चार्ज तयार झाला की त्याच्यानंतर हा बाबा झिरो दाखवतो. अॅमीटर कधीच त्या ठिकाणी कंडेन्सरच्या सर्किट मधला करंट मेजर करू शकत नसतो. तो डिफ्लेक्शनच दाखवतो एका फ्रॅक्शन ऑफ सेकंड साठी. जेवढ्या कालावधीमध्ये ह्या प्लेटवरचे फ्री इलेक्ट्रॉन्स इकडे ट्रॅव्हल होतात आणि याच्यावर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज, याच्यावर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आणि याच्यावर निगेटिव्ह चार्ज क्रिएट होतो. आणि एकदा तो चार्ज क्रिएट झाला की शांत बसतात, काही नाही. त्याच्यानंतर ह्याने त्याला त्रास देत नाही, ह्यानं त्याला त्रास देत नाही, काही करत नाही.
हा जो कंडेन्सर आहे ना, हा काय करतो, चार्ज क्रिएट करतो किंवा एक्सेस चार्ज असेल तर आपल्यामध्ये समावून ठेवतो आणि शांत बसतो. आता लक्ष द्या, एक उदाहरण देतो, खूप सुंदर उदाहरण आहे बरं का हे. पाऊस पडू लागलाय, पावसाबद्दल तुम्ही सगळेजण ऐकताय, तिकडं ऐकताय, इकडं ऐकताय, सगळेजण ऐकतात. ही नदी आहे, त्या नदीमधून लय दुथडी भरून वाहू लागली म्हणतो आपण. वाहत असताना रस्त्यामध्ये काय केलं, आली मांजरा नदी. कुठं आली, इथं आली, लातूरच्या जवळ आली. दुथडी भरून वाहत असताना आली. काय झालं, लातूरवाल्यांनी तिथं आपलं काम केलं आणि मोठं अलर्ट ते नदीचं पात्र खोदून करून ठेवलं होतं. केलं होतं नाही, त्याला जलयुक्त शिवाराचं काम म्हणतो आपण. ते सगळं करून ठेवलं होतं, त्याच्यामुळे त्याच्यात पाणी पहिल्यांदा साचलं का त्या खड्ड्याला डायरेक्ट ओव्हरफ्लो करून गेली नदी तिकडे पलीकडे. खड्ड्या सरक बाजूला, हा चल माझ मी पाणी घेऊन चालले. डायरेक्ट नदी गेली का निघून, नाही जात. पहिल्यांदा ते भरून टाकते, मग एक्सेस आलेलं पाणी पुढं सरकतं. हे तर साधा नियम आहे ना. मग डॅम पाशी आला, डॅम मध्ये साठायला चालवतो, डॅम भरायला चालवतो, भरतो 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 भरतो. डॅम फुल झाला की मग परत ओव्हरफ्लो करायला चालवतो आणि पुढे जातो. हे झालं नदीचं वागणं. नदीचं वागणं आणि करंटचं वागणं हे सारखंच असतं. याच्यामध्ये हा जो डॅम आहे किंवा जलयुक्त शिवाराचं जे काम झालेलं आहे, हे म्हणजे कोण आहेत, हे कंडेन्सर आहेत. नदीचं पाणी फ्लो होतं म्हणजे चार्जेस आर मुव्हिंग. हे मूव्ह होणारे चार्जेस रस्त्यामध्ये त्या ठिकाणी काहीतरी स्टोरेज कॅपॅसिटी आहे, तिथे ते चार्जेस काय होतात, स्टोअर व्हायला चालू होतात. किती होतात, त्याच्या कॅपॅसिटी एवढं होतात. त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जर त्या ठिकाणी चार्जचा फ्लो जर जास्त असेल तर ते पुढे व्हायला चालू करतात. आता आलं लॉजिक लक्षात. पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी डॅम येतो, तिथे परत त्या ठिकाणी ते चार्जेस काय व्हायला चालू होतात, स्टोअर व्हायला चालू होतात. आणि स्टोअर झाल्यानंतर तिथेही फुल झालं की मग पुढे जातात. त्याला त्या ठिकाणी ओव्हरफ्लो ऑफ चार्ज म्हणतो. पाण्याचा खेळ आणि आपल्या करंट इलेक्ट्रिसिटी मधला करंटचा खेळ हा सारखा आहे. नेहमी करंट हा शब्द उच्चारल्याबरोबर डोळ्यासमोर वाहतं पाणी आणत जा, आणि व्होल्टेज हा शब्द उच्चारल्याबरोबर त्या ठिकाणी संत उभारलेलं पाणी आणत जा. शांत चित्तानं उभारलेलं पाणी जे असतं दॅट इज अ व्होल्टेज, आणि मुव्हिंग वॉटर जे असतं दॅट इज अ करंट. आता गंमत कशी, आपण रोजच्या जीवनामध्ये, आता तुमच्यापैकी शेतावर किती जण गेले, जरा हात वर करा बरं. विहीर वगैरे माहीत असणारे, शेत आहे, विहीर आहे वगैरे माहीत असणारे खूप जण आहेत. ओके, गुड. तर एक लक्षात घ्या, कधी कधी असं होतं, शेतावर आपण मोटर लावतो, मोटर लावल्यानंतर हे बघा, नॉलेज आलं ना, नॉलेज हे परफेक्टच लागतं. शेतावर मोटर लावलेली सगळं आहे, पाणी तुम्ही शेतातलं काढू लागलात, उपसू लागलात, रात्रीची वेळ आहे, मोटर वगैरे बंद करून तुम्ही गेलात. नंतर मोटर चालू केली, लाईट गेली होती. नंतर मोटर चालू केली, लाईट गेली होती, आणि सडनली लाईट आली आणि व्होल्टेज जास्त होतं. काय होतं बाळांनो, एक तर आपण खेडेगावामध्ये काय म्हणतो, मोटर जळाली म्हणतो, किंवा त्या ठिकाणी कॅपॅसिटर जळाला म्हणतो. मोटरीचा कॅपॅसिटर जळाला म्हणतो, किंवा मोटरीचा कंडेन्सर जळाला म्हणतो. खेड्यातल्या शेतकऱ्याला ते माहिती आहे की कॅपॅसिटर म्हणजे काय आणि कंडेन्सर म्हणजे काय, पण आपल्याला नाही माहित. आता तो कॅपॅसिटर जळाला म्हणजे काय एक्झॅक्टली, तर तुम्ही कुठलाही पंखा काढा, कुठलाही फॅन घ्या, प्रत्येक जण हॉस्टेलला गेल्यानंतर पाहू शकता, रूम मध्ये आपल्या पाहू शकता, तुमची जी पाते फिरतात त्याचा जो सेंटरचा असतो त्याच्या वरच्या बाजूला एक डबा असतो असा, त्या डब्यामध्ये पांढरा गुटका असतो व्हाईट कलरचा, त्याला कॅपॅसिटर असं म्हणतात. दॅट इज अ कंडेन्सर. तो फॅनचा कंडेन्सर. हे कशासाठी बसवतात, तर तुमचा पंखा जळून जाऊ नये म्हणून. समजा मी बटन जर ऑन केलं, एमएससीबीचं व्होल्टेज जर डीपीला जास्त असेल तर जास्त व्होल्टेजमुळे जास्त करंट येईल. जास्त करंट म्हणजे जास्त चार्ज येईल. तो जास्त चार्ज जर माझ्या पंख्यात जर घुसला तर माझा पंखा तो काय करणार आहे, जाळून टाकणार आहे. म्हणून त्याच्या आधी तिथं कॅपॅसिटर बसवतात. कॅपॅसिटर इज ॲज गुड ॲज डॅम.
तो काय करतो, जे एक्सेस येतं आपल्या ह्याच्यात साठवून ठेवतो आणि मग पुढचं पाठवायला चालू करतो. म्हणजे हा एक्सेस करंट जो येतो तो कंडेन्सर त्या ठिकाणी काय करायला चालू करतो, स्टोअर करतो. स्टोअर करून घेतो स्वतःच्या प्लेटवर, एकावर पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज असे क्रिएट करून तो शांत बसतो. त्याच्यानंतर काय व्हायला चालू होतं, समजा सर्किट मधलं व्होल्टेज थोडस कमी झालं तर ते व्होल्टेज कमी झालं म्हणजे करंट कमी झाला म्हणजे चार्ज कमी झाला. कमी झालं की कंडेन्सर काय म्हणतो, इट ऍक्ट्स ॲज अ डॅम. तुमच्या गावातलं पाणी विहिरीतलं कमी झालं, इकडचं कमी झालं, मग हळूच डॅम मधून तुम्हाला काय करावं लागतं, थोडं थोडं पाणी सोडावं लागतं. डॅम तुम्हाला पाणी द्यायला चालू करतो. तसंच त्या ठिकाणी तो कंडेन्सर डिस्चार्ज करतो. म्हणजे ड्युरिंग अ हेवी करंट इट चार्जेस, ड्युरिंग अ लो करंट इट डिस्चार्जेस. आपल्यातला चार्ज तो सोडून देतो किंवा पुढं त्याला सरकवतो तो. म्हणून या कंडेन्सरचं बिहेवियर आहे. एखादा रेजिस्टन्स म्हणजे काय, काही नाही हो, फ्लो होणाऱ्या चार्जेसला अपोज करणारी क्वांटिटी येते. मग एखादा कंडेन्सर म्हणजे काय, एक्सेस फ्लो होणाऱ्या चार्जला स्टोअर करणारा, कमी फ्लो होणाऱ्या चार्जच्या वेळेस डिस्चार्ज करणारा, असा चार्ज आणि डिस्चार्ज करणारी अवस्था स्वतःजवळ ठेवणारा म्हणजे कोण, कंडेन्सर. आता आलं लॉजिक लक्षात, दिस इज अ कंडेन्सर. मग आता या ठिकाणी प्रत्येक कंडेन्सरची जी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीच्या हिशोबानं त्या ठिकाणी अवस्था होते. याची कॅपॅसिटी C1 आहे, याची C2 आहे, याची C3 आहे. पण या प्लेटवर जेवढा चार्ज तयार होईल तेवढाच निगेटिव्ह चार्ज इथे इंड्यूस होईल. जेवढा निगेटिव्ह चार्ज इथे क्रिएट होतो तो ऑटोमॅटिकली याच्यावर तेवढा काय करतो, पॉझिटिव्ह क्रिएट करतो. म्हणजे याचा अर्थ चार्ज रिमेन्स कॉन्स्टंट. आपल्याला एक नियम माहितीये, कुठला नियम माहितीये, C इज इक्वल टू क्यू डिव्हायडेड बाय व्ही. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी मला म्हणता येईल Q इज इक्वल टू व्हॉट किंवा V इज इक्वल टू व्हॉट, V इज इक्वल टू त्या ठिकाणी Q डिव्हायडेड बाय C. पहिल्या कंडेन्सर साठी जर मी म्हणत असेल तर मी म्हणत असेल V1 इज इक्वल टू Q डिव्हायडेड बाय C1. दुसऱ्या कंडेन्सर साठी मी म्हणत असेल V2 इज इक्वल टू Q डिव्हायडेड बाय C2 आणि तिसऱ्या कंडेन्सर साठी मी म्हणत असेल V3 इज इक्वल टू Q डिव्हायडेड बाय C3. कारण C इज इक्वल टू Q बाय V जर असेल तर V इज इक्वल टू Q बाय C असेल. म्हणून वेगवेगळ्या कंडेन्सर साठी असणाऱ्या पोटेन्शियल बद्दल मी बोललो. आता हे कंडेन्सर त्या ठिकाणी कसे कनेक्ट केलेले आहेत, सेरीज मध्ये आहेत. जर सेरीज मध्ये असतील तर अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ सेरीज कॉम्बिनेशन, पहिल्या कॉम्पोनंटच्या अक्रॉस व्होल्टेज V1, दुसऱ्या कॉम्पोनंटच्या अक्रॉस V2, तिसऱ्याच्या अक्रॉस V3. मग या तिघांची काय तयार करा, काय घ्या, अल्जेब्रिक सम घ्या आणि ती कोणा इतकी असेल, द टोटल व्होल्टेज डिलिव्हर्ड बाय द सोर्स एवढी असेल. ही सिरीज कॉम्बिनेशनची व्याख्या. हे आपण लिहिलंय आणि आपण हे जे लिहितो त्यालाच सिरीज कॉम्बिनेशनची डेफिनेशन म्हणतात. आता ह्या डायग्राम मध्ये जर पाहिलं तर V इज इक्वल टू काय असेल, Q डिव्हायडेड बाय CS असेल. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी काय, Q बाय CS इज इक्वल टू Q डिव्हायडेड बाय C1 प्लस Q डिव्हायडेड बाय C2 प्लस Q डिव्हायडेड बाय C3. दोन्ही बाजूचे Q कॅन्सल होईल म्हणजे 1 बाय CS इज इक्वल टू 1 बाय C1 प्लस 1 बाय C2 प्लस 1 बाय C3 असेल. यालाच आपण काय म्हणतो, इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स इन सिरीज कॉम्बिनेशन. आता या डायग्राम कडे जर पाहिलं आणि मी तुम्हाला जर विचारलं की बाळाने या डायग्राम मध्ये काही कॅरेक्टरिस्टिक्स मला सांगायचे आहेत आणि त्याचं लॉजिक मला सांगता आलं पाहिजे. पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स मी सांगेन, प्रत्येक कंडेन्सरच्या अक्रॉस असणारा पोटेन्शियल ड्रॉप त्यांची जर बेरीज केली तर ती कुणा इतकी येईल,
टोटल पोटेन्शियल डिलिव्हर्ड बाय द सोर्स एवढी येईल. म्हणजे याचा अर्थ V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. हे झालं पहिलं. कंडेन्सर ज्या ज्या वेळेस सिरीज मध्ये असतात त्यांच्यावर असणारा चार्ज हा कसा असतो? कॉन्स्टंट असतो. आता लक्षात घ्या, चार्ज कॉन्स्टंट आहे म्हणून Q इज इक्वल टू मला CV हा शब्द मांडता येतो. ह्याच्यावरून काय कळालं तुम्हाला? याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट कळाली पाहिजे, Q तर बदलत नाही. म्हणजे याचा अर्थ ज्याची कॅपॅसिटी जास्त त्याचं व्होल्टेज कमी, ज्याची कॅपॅसिटी कमी त्याचं व्होल्टेज जास्त. हायर इज व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटन्स लोअर विल बी इट्स अ पोटेन्शियल. त्याचं पोटेन्शियल त्या ठिकाणी कमी असेल अँड व्हायस वर्सा. आता लक्ष द्या, तुमच्याकडे एक 5 मायक्रोफॅरडचा इकडं कॅपॅसिटर आहे आणि दुसरा त्या ठिकाणी 10 मायक्रोफॅरडचा कॅपॅसिटर आहे आणि या ठिकाणी 15 व्होल्टच्या अक्रॉस मी त्याला जोडलेला आहे. मी का बरं वाकडे घेतोय? हे कशासाठी करतोय? तर तुमचं सर्किट अनालायसिस किंवा नेटवर्क अनालायसिस परफेक्ट होण्यासाठी करतो. व्हॉट इज एक्झॅक्टली सर्किट अनालायसिस किंवा नेटवर्क अनालायसिस म्हणायचं कोणाला? अनालायसिस म्हणजे समजून घेणे, पडताळून पाहणे, प्रत्येक गोष्टीचं कॅल्क्युलेशन करणे. सर्किट म्हणजे काय? ज्याच्यामध्ये नंबर ऑफ कॉम्पोनंट्स वगैरे 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 जोडलेले आहेत. त्या सर्किटचं अनालायसिस म्हणजे काय? किंवा एखाद्या माणसाचं अनालायसिस म्हणजे काय? अरे हा तो 5.5 फूट उंच आहे, रंगानं काळा आहे, आमका आहे, ढमका आहे, यू आहे, ट्यू आहे, हे त्याचं अनालायसिस. एक एक्सटर्नल फीचरचं अनालायसिस. त्याच्यानंतर त्यानं अभ्यास काय केला, मार्क्स कार्ड बघितले की त्याचं एज्युकेशनल अनालायसिस. जसं तुम्ही अनालायसिस माणसाचं करता, हे चांगलं आहे, खडूस आहे वगैरे 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 सो कॉल्ड अनालायसिस करता. सोनवणे सर आहेत का? हा हमखास खडूस माणूस आहे. दॅट इज अनालायसिस. सिमिलरली व्हॉट इज अ सर्किट अनालायसिस? सर्किट अनालायसिस त्याला म्हणतात. तुमच्या सर्किटमध्ये प्रेझेंट असणारे, लॉजिक लक्षात घ्या, तुमच्या सर्किटमध्ये प्रेझेंट असणारे प्रत्येक कॉम्पोनंट लक्षात घ्या. घेतलं लक्षात? प्रत्येक कॉम्पोनंटच्या अक्रॉसचं व्होल्टेज तोंडी काढता आलं पाहिजे. प्रत्येक कॉम्पोनंटवर असणारा चार्ज किंवा त्याच्यातून फ्लो होणारा करंट तो देखील तुम्हाला तोंडी सांगता आला पाहिजे. हे करणं म्हणजे व्हॉट? सर्किट अनालायसिस. सर्किट अनालिसिस करतो म्हणजे काय? सर्किट बघितलं, हे कोण सिरीज, असं सिरीजमध्ये मग हे घडलं पाहिजे, पॅरल मध्ये हे घडलं पाहिजे, म्हणजे असं घडलं पाहिजे, ह्याच्या अक्रॉस हे पाहिजे, ह्याच्या अक्रॉस इतकं व्होल्टेज पाहिजे, असे तोंडी व्होल्टेज सगळे सांगता आले पाहिजेत. लेट अस ट्राय. लक्ष द्या. एक एक्झाम्पल सिंपल घेतले. 15 व्होल्टची बॅटरी घेतली आणि 2 कॅपॅसिटर मी त्या ठिकाणी जोडलेत. एक 5 मायक्रोफॅरेडचा, एक 10 मायक्रोफॅरेडचा. पहिला नियम, याच्या अक्रॉस काहीतरी V1 व्होल्टेज असेल, याच्या अक्रॉस काहीतरी V2 व्होल्टेज असेल. मात्र दोघांची बेरीज किती असेल? 15 असेल. यस ऑर नो? हे माझा कॉमन सेन्स. कारण ती काय आहे? डेफिनेशन आहे. कुणाची डेफिनेशन आहे? सिरीज कॉम्बिनेशनची. आता आलं लॉजिक लक्षात? याच्या अक्रॉस असणारं व्होल्टेज आणि याच्या अक्रॉस असणारं व्होल्टेज असं पाहिजे की त्या दोघांची बेरीज 15 आली पाहिजे. मला एवढं कळालं. आता दुसरा प्रश्न, हा रेझिस्टर, हा कंडक्टर 5चा आहे, हा 10चा, हा त्याच्या दुप्पट आहे हो. म्हणजे याचा अर्थ हा जर 5 असता तर तो 10 आहे, हा 1 असता तर तो 2 आहे. कॉमन सेन्स आहे, लॉजिक, साधं लॉजिक लावतो. मी तुम्हाला माझ्या डोक्यामध्ये काय चालतंय ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. एक साधं सर्किट घेतलं आणि सर्किट माझ्या समोर आल्यानंतर मी कशा पद्धतीने विचार करतो त्याच्याबद्दल मी तुम्हाला बोलतोय. हे 5 आणि 10च्या ऐवजी मी इमॅजिन केलं, हा 1चा आहे, हा 2चा आहे डोक्यात. म्हणजे याचा अर्थ व्होल्टेज त्या ठिकाणी 1:2 प्रमाणात काहीतरी लागेल, 1:2च्या रेशोमध्येच लागेल. म्हणजे या 15 व्होल्टचे किती पार्ट पडले पाहिजेत? 3 पार्ट पडले पाहिजेत.
एकाला 2 मिळाले पाहिजेत, एकाला 1 मिळाला पाहिजे, हे मला कळालं. 15चे 3 पार्ट म्हणजे किती वोल्ट झालं बाळांनो? 5 व्होल्टचं एक पार्ट म्हणजे 5 व्होल्ट, 2 पार्ट म्हणजे 10 व्होल्ट. म्हणजे कोणाच्या तरी अक्रॉस 5 व्होल्ट आहे आणि कुणाच्या तरी अक्रॉस 10 व्होल्ट आहे, जेणेकरून दोघांची बेरीज किती आहे? 15 व्होल्ट आहे. या सर्व हे मला कळालं. आता पुढचा कन्सेप्ट मला काय कळणं गरजेचं आहे? सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स मला ही माहिती आहे. पहिली कॅरेक्टरिस्टिक्सचा मी वापर केला आणि एवढा विचार केला. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स मी स्टडी केली. द चार्ज ऑन ईच कंडेन्सर इज सेम. हे मला कळालं. क्यू सारखा पाहिजे, म्हणजे ज्याचा सी मोठा त्याचा व्ही लहान. आता या दोघांमध्ये कोणाचा सी मोठा? 10 वाल्याचा मोठा. लहान कोण? 5 वाल्याचं. मग जे मोठा कॅपॅसिटर त्याला व्होल्टेज कमी देऊ का जास्त देऊ? कमी द्या. जे छोटा कॅपॅसिटर त्याला व्होल्टेज जास्त देऊ का कमी देऊ? जास्त द्या. गुड. म्हणून याच्या अक्रॉस किती व्होल्ट आलं? 10 व्होल्ट. याच्या अक्रॉस किती आलं? 5 व्होल्ट आलं. मी कुठं काही कॅल्क्युलेट केलं? मी फक्त या कॅरेक्टरिस्टिक्सची अंडरस्टँडिंग करतोय माझ्या डोक्यामध्ये आणि त्या कॅरेक्टरिस्टिक्सला मी याच्यामध्ये नेऊन काय करतोय? इम्प्लिमेंट करतोय. पुढं कुठल्याही कंडेन्सरवर असणारा चार्ज म्हणजे काय? चार्ज म्हणजे काय? त्या कंडेन्सरची कॅपॅसिटी मल्टिप्लाइड बाय व्होल्टेज म्हणजे तो चार्ज असतो. कितीचा कंडेन्सर? 5चा. व्होल्टेज किती? 10. 10 50. म्हणून याच्यावर चार्ज किती? 50 मायक्रोकूलम्ब. हा किती? 5चं व्होल्टेज. कंडेन्सर किती? 10चा. 10 50 म्हणजे हे 50 मायक्रोकूलम्ब. काय कळालं? याच्यावरही 50 मायक्रोकूलम्ब, याच्यावरही 50 मायक्रोकूलम्ब. दोघांवरचा चार्ज कसा असला पाहिजे? सेम. का बर? ते दोघं कसे? सिरीज कॉम्बिनेशन. म्हणजे याचा अर्थ मी कुठलंही कॅल्क्युलेशन न करता या सर्किटमध्ये असणाऱ्या प्रत्येक कॉम्पोनंटच्या अक्रॉसचं व्होल्टेज काढलं, प्रत्येक कॉम्पोनंटवरचा तोंडी काय काढला? चार्ज काढला. म्हणजेच मी काय केलं? सर्किट अनालायसिस केलं. व्हॉट इज सर्किट अनालायसिस? कॅल्क्युलेशन ऑफ व्होल्टेजेस अँड चार्ज अँड करंट ऑन ईच कॉम्पोनंट प्रेझेंट इन द सर्किट. सर्किट मधला कुठलाही कॉम्पोनंट असेल, काही असेल, कसंही असेल, चित्र असेल, विचित्र असेल, तर त्याच्या अक्रॉस वरचं इकडचं तिकडचं कॉम्बिनेशन काढता येणं, त्याच्यावरचं चार्ज काढता आलं पाहिजे, त्याच्याकडचं व्होल्टेज काढता आलं पाहिजे, करंट काढता आले पाहिजेत, हे तोंडी काढता आले पाहिजेत, त्याला वी कॉल इट एज व्हॉट? सर्किट अनालायसिस. म्हणून या छोट्याशा सर्किटचं सर्किट अनालिसिस बेसिक फंडामेंटल मध्ये मी तयार केलं बाय मेकिंग यूज ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स. आता आलं लक्षात?